यवतमाळच्या कोपेश्वर येथील निम्न पैनगंगा प्रकल्पाचं काम थांबवून गावं न बुडवता प्रकल्प कसा करता येईल याचा अभ्यास करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या। मात्र प्रत्यक्षात या आदेशाची कुठेही अंमलबजावणी झाल्याचं दिसत नसल्यानं निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे। सर्वांना माझी विनंती आहे की आपण 27 सप्टेंबर शुक्रवारी दुपारी 1 वाजता कपिलेश्वर मंदिरावर कापेश्वर येथे या महत्त्वाच्या पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समितीच्या सभेला आपण यावं। जे काही आपलं म्हणणं आहे ते मांडावं। आम्ही आंदोलन करायचं का घरी बसायचं ते एक वेळ ठरवून टाका आणि सगळ्यांना असं वाटतंय की आंदोलन केलं पाहिजे तर तेवढ्या ताकदीनं तुम्ही या। आणि ज्यांना रेट पाहिजे आहे त्यांना असं वाटत आहे 8-10 लाखात ते सक्षम आहेत, त्यांनी 8-10 लाखात देऊन मोकळे व्हावं। आता आमची कॅपॅसिटी संपलेली आहे। 8-10 लाखात काही लोक द्यायला तयार आहे। फार दुःख वाटते हो, काय भेटते 8-10 लाखात? जर एवढे करून सरकारला जर करायचं असेल तर आपण येऊ ना। आपल्या पेसा ग्रामसभेनं जे ठराव मांडलेले आहे, पेसा ग्रामपंचायत ज्या मागण्या केलेल्या आहे त्या मागण्यानुसार सरकारनं करावं। प्रकल्प जर करायचं एवढं त्यांना अट्टहास असेल, त्यांचं एवढी कुमकुमी असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना काय मारताय? आणि शेतमजुरांचं न सांगितलेलं काय हाल होणार आहे, न सांगितलेलं कितीदा तेच ते आपण सांगायचं आहे।